भारतीय संस्कृती अजून लक्षात घ्या. ज्या भारतीय संस्कृतीमध्ये महान साध्वी जन्माला येऊन गेल्या, ज्यांच्यामुळे आज तुम्ही आहोत, आम्ही आहोत, त्या अहिल्याबाई होळकर. महाराष्ट्राची ही कन्या, मध्य प्रदेश मध्ये यांचा विवाह झाला. होळकर घराणं. बालपणीच विधवेचं जीवन अहिल्याबाईंच्या नशिबी आलं, परंतु डगमगल्या नाही. संबंध राज्याचा होळकर घराण्याचं दायित्व यांच्या अंगावर पडल्याच्या नंतर होळकर घराणं मराठा साम्राज्य त्यावेळेस सामान्य नव्हतं. महाराष्ट्रापासून अफगाणिस्तान पर्यंत मराठी साम्राज्य होतं. अफगाणिस्तान अटके पार झेंडा ज्याला म्हणतात, सध्या अफगाणिस्तान एवढं भव्य साम्राज्य. त्या राजाची ही राणी हो हातामध्ये सूत्र घेतली आणि पाहिलं या महाराष्ट्राकडे, देशाकडे. या देशातील तीर्थ या यवनाने नष्ट केली होती, भ्रष्ट केली होती. खजाना काढला राजाचा आणि देवळं बांधायला प्रारंभ केला. महाराष्ट्रातली नाही, संपूर्ण देशातली देवळं बांधण्याचं काम, मंदिरं बांधण्याचं काम माझ्या अहिल्याबाई होळकरांनी केलं. सगळे ज्योतिर्लिंग अहिल्याबाई होळकरांनी बांधले. हे ध्यानात द्या. घाट बांधले, विहिरी खोदल्या, बारव बांधल्या, मोठमोठाली राजवाडे बांधली. काशीचं विश्वनाथाचं मंदिर अहिल्याबाई होळकरांना बांधलेलं आहे. तुम्ही कधी गेले काशीला? उज्जैनचं मंदिर अहिल्याबाई होळकरांनी बांधलेलं आहे. वैद्यनाथ, परळी वैद्यनाथ, सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्य मल्लिकार्जुनम. मी उद्या बोलणार होतो, परंतु आज ओघात आले, बोलून जातो. सामान्य नाही तुम्ही, या भगिनी आमच्या सामान्य नाही. तुमची जी मर्यादा आहे, ही मर्यादा तोडक्या कपड्यामध्ये नाही.